नमस्कार, मी आशा. आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू आहे. चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला आज आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स जरी मोठे दिसले तरी पण ते सॉल्व्ह करण्यासाठी एकदम इझी असतात. क्वेश्चन नंबर 1 बघूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पूर्ण सॉल्व्ह करून दिलेला आहे, फक्त बॉक्स फिलअप करायचे आहेत आपल्याला. तर बघूया. अ 2 डिजिट नंबर. आता 2 डिजिट नंबर म्हणजेच काय? तर फॉर एक्झाम्पल 43 हा नंबर 2 डिजिट आहे. तर आता या 43 या नंबरलाच आपल्याला कसं लिहिता येईल? 40 + 3 हे तुम्ही फर्स्टमध्ये वगैरे केलेलं आहे. ओके. तर आता 40लाच आपल्याला 4 मल्टिप्लाय बाय 10 + 3 असं पण लिहिता येतं. ठीक आहे, कारण 3 हा आहे वन्स किंवा युनिट प्लेसमधला नंबर आणि 4 हा आहे टेन्स प्लेसमधला नंबर. ठीक आहे. मग आता कधी पण आपण आता एखादा नंबर जर आपल्याला फॉर्म करायचा असेल, ओके, आता इथं काय विचारलेलं आहे? फाइंड ओरिजिनल नंबर. आता इथं ओरिजिनल नंबर त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी, पण आता नेहमीसाठीच ज्यावेळेस आपल्याला नंबर्स विचारतात ना, आपल्याला माहीत नसतो तो नंबर, तर नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण युनिट प्लेसचा नंबर x कन्सिडर केला आणि त्याचा टेन्स प्लेसचा नंबर जर y कन्सिडर केला. युनिट प्लेसचा नंबर x आणि टेन्स प्लेसचा y. तर तो नंबर लिहिताना नेहमी आपण या फॉर्ममध्ये लिहिणार. या फॉर्ममध्ये जो टेन्स प्लेसचा नंबर असतो त्याला मल्टिप्लाय बाय 10. आता टेन्स प्लेसचा आपला काय नंबर आहे? y. तर y मल्टिप्लाय बाय 10 + x. तर हा आपला ओरिजिनल नंबर आहे. तर व्हेरिएबलमधला 2 डिजिट नंबर असा फॉर्म करायचा. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया. ए 2 डिजिट नंबर अँड नंबर विथ द डिजिट्स इंटरचेंज ॲड अप टू 143. मग आता डिजिट्स इंटरचेंज केले म्हणजे काय? आता तो नंबर आपण 43 घेतला आहे, तर 43लाच त्यांनी 34 लिहिला आहे. ठीक आहे. जो टेन्स प्लेसचा नंबर आहे तो लिहिला युनिट प्लेसला, जो युनिट प्लेसचा आहे तो लिहिला त्यांनी टेन्स प्लेसला. आता इन द गिवन नंबर द डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस. ही झाली सेकंड कंडिशन. टेन्स प्लेसला जो डिजिट आहे, टेन्स प्लेसला सपोज आपला डिजिट आहे y, तर तो डिजिट हा त्याच्या युनिट प्लेसपेक्षा मोर दॅन 3 आहे. तर y = x + 3 असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. तर फाइंड द ओरिजिनल नंबर. तर लेट द डिजिट इन द युनिट प्लेस इज x अँड द डिजिट इन द टेन्स प्लेस इज y. मग अशी तुम्हाला मी सांगितलं तसं त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. युनिट प्लेसला डिजिट x कन्सिडर केलेला आहे आणि टेन्स प्लेसचा डिजिट y कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. देअरफॉर द नंबर इज. आता नंबर कसा फॉर्म करायचा इथं सांगितलेलंच आहे मी, तरी पण आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपण घेऊया 94 घेऊया. आता 94लाच कसं लिहिता येईल? 90 + 4 = 9 मल्टिप्लाय बाय 10 + 4. मग आता इथं आपल्या युनिट प्लेसचा डिजिट आहे. युनिट प्लेसचा हा x हा युनिट प्लेसचा डिजिट आहे आणि टेन्स प्लेसचा डिजिट आहे y. तर युनिट प्लेसचा डिजिट प्लस आता टेन्स प्लेसचा डिजिट मल्टिप्लाय बाय 10. तर हा तयार झाला आपला नंबर. तर इथं काय येईल मग? 10 येईल. 10y + x. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स. आता टेन्स प्लेसला x आलेला आहे, म्हणजे x जर टेन्स प्लेसला आलं तर आपल्याला तो नंबर 10x + y असं लिहावा लागेल. ठीक आहे. आता इथेच बघा, जर युनिट प्लेसला y आला आणि टेन्स प्लेसला x आला तर आपण नंबर कसं लिहिलं? युनिट प्लेसचा नंबर प्लस x टेन्स प्लेसचा नंबर मल्टिप्लाय बाय 10. तर हा तयार झाला आपला नंबर. तर तोच नंबर आहे 10x + y. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशनमध्ये 2 डिजिट्स नंबर प्लस नंबर. आता दोन्ही नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता आपला ओरिजिनल नंबर आणि डिजिट्स इंटरचेंज करून आलेला नंबर म्हणजेच कसं 43 + 34 केलेला आहे त्यांनी.
तर आता हा आपला नंबर नाही आहे, तर ते किती आलेला आहे 143 आलेला आहे. ठीक आहे. तर आता इथं 10y प्लस एक्स दिलेला आहे. तर आता हा नंबर येईल डिजिट्स इंटरचेंज करून आलेला 10x प्लस वाय. आता सेम टर्म्स एक्सच्या टर्म्स आणि वायच्या टर्म्सचं ॲडिशन करायचं आहे. इथे एक एक्स आहे, इथं 10 आहे, तर येईल 11x. इथं वाय आहे 10y आणि इथं वाय आहे, तर ते 11y. आता या इक्वेशनला 11ने जर डिवाइड केलं तर 143ला जर 11ने डिवाइड केलं तर 11 1 11, 3 कॅरी केलं 3 उरला 13 येईल. तर इथे येईल 13. आता परत डिजिट्स फ्रॉम द सेकंड कंडिशन, डिजिट इन द युनिट प्लेस इज इक्वल टू डिजिट इन दी टेन्स प्लेस. आता आपण टेन्स प्लेसचा डिजिट काय कन्सिडर केलेला आहे वाय, तिथं वाय येईल. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ही आली सेकंड कंडिशन. आता इक्वेशन 1 आणि 2 त्यांनी ॲड केलेला आहे. तर इक्वेशन नंबर 1 काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 आहे आणि इक्वेशन नंबर सेकंड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता दोघांची ॲडिशन केलेली आहे. तर वाय कॅन्सल होईल 2x इज इक्वल टू 16 येईल. तर 2x इज इक्वल टू 16 देअरफॉर x इज इक्वल टू 8 येईल. आता पुटिंग दिस व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ही व्हॅल्यू जर ठेवली तर इथं काय 8 प्लस आता इथं y येईल 8 प्लस वाय इज इक्वल टू 13. देअरफॉर y इज इक्वल टू 13 मायनस 8 येईल, तर 5 येईल. y इज इक्वल टू 5. देअरफॉर ओरिजिनल नंबर इज 10 मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल आपल्याला. 10 मल्टिप्लाय बाय 5 किती येईल 50, किंवा इथं 10 मल्टिप्लाय बाय 5 करा. ओके, किंवा इथं डायरेक्ट 50 लिहिलं तरी चालेल. प्लस आता इथं एक्स नसेल, आय थिंक माझं लिहिण्यामध्ये चुकलेलं आहे. इथं 8 असेल. 50 प्लस 8 इज इक्वल टू 58 येईल. तर एक्झाम्पल नंबर 2 हे आहे. एक्झाम्पल नंबर 2मध्ये आपल्याला रेट ऑफ शुगर आणि रेट ऑफ टी काढायला सांगितलेले आहे पर किलोग्रॅम. तर ॲट फर्स्ट आपण जे काही काढायला सांगितलं ते कन्सिडर करतो. तर रेट ऑफ शुगर पर किलोग्रॅम इज इक्वल टू वाय रुपीज आपण कन्सिडर करूया, आणि रेट ऑफ टी पर किलोग्रॅम इज इक्वल टू एक्स रुपीज आपण जर कन्सिडर केलं. तर ॲट फर्स्ट अकॉर्डिंग टू एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, कांताबाई ब्रॉड 1.5 किलोग्रॅम टी अँड 5 किलोग्रॅम शुगर फ्रॉम द शॉप. ओके, अँड शी पेड 50 रुपीज ॲज रिटर्न फेअर ऑफ रिक्षा. 50 रुपीज रिक्षासाठी दिले आहेत. टोटल एक्सपेन्स वॉज 700 रुपीज. ओके, तर 700मधले 50 रुपीज तिला रिक्षासाठी पे केलेले आहे. त्याच्यामुळं शुगर आणि टीसाठी फक्त तिला 700 मायनस 50 रुपीज लागले असतील. ते आहेत 650 रुपीज लागतील तिला टोटल एवढी शुगर आणि टी घेण्यासाठी. तर याच्यावरून आपलं फर्स्ट इक्वेशन मिळेल 1.5 किलोग्राम टीची प्राईस काय होईल. 1 किलोग्राम टीची प्राईस आहे एक्स रुपीज, तर 1.5 किलोग्रामची प्राईस येईल 1.5 मल्टिप्लाय बाय एक्स रुपीज. ओके, आणि तसंच 5 किलोग्राम शुगरची प्राईस काय येईल 5y. 1 किलोग्रामची जर वाय असेल तर 5 किलोग्रामची 5y इज इक्वल टू 650. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला फॉर्म करता येईल. तर सेकंड टोटल एक्सपेन्स देन शी रिअलाइज दॅट तिच्यानंतर ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे. गुड्स कॅन बी ब्रॉट विथ द फ्री होम डिलेवरी. आणि मग आता ते रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी तिनं ऑनलाईन शुगर आणि टी ऑर्डर केलेली आहे. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. आता नेक्स्ट मंथमध्ये तिनं किती घेतलेलं आहे 2 किलोग्राम टी घेतलेला आहे, तर त्याला 2x रुपीज लागतील. 1 किलोग्रामला जर एक्स लागत असेल तर 2 किलोग्रामला 2x लागतील. आणि 7 किलोग्राम ऑफ शुगर, तर 7 किलोग्राम ऑफ शुगर 1 किलोग्रामला जर वाय लागत असेल तर 7 किलोग्रामला 7 वाय लागतील. तर त्याच्यासाठी तिला किती रुपीज पे करावं लागेल 880. तर दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. तर तेच आपल्याला काढायचं आहे. तर आता आपण सॉल्व करूया. तर ॲट फर्स्ट लेट रेट ऑफ शुगर
रुपीज y per kilogram and rate of t रुपीज x per kilogram. ओके, तर आता बाय फर्स्ट कंडिशन, ओके, बाय द फर्स्ट कंडिशन total expense of sugar and tea is equal to 700 minus 50 रुपीज येईल. ओके, रुपीज 650 टोटल एक्सपेन्स आहे. आणि देअरफॉर मग आता याच्यावरून आपण फर्स्ट इक्वेशन फॉर्म करू शकतो. 1.5x प्लस दिस इज प्लस 5y इज इक्वल टू 650. 1.5 किलोग्राम टीची व्हॅल्यू आहे x. ओके, 1.5 x आणि 5y ही व्हॅल्यू आहे 5 किलोग्राम शुगरची. तर दोन्ही मिळून 650 रुपीज तिनं पे केलेले आहेत. ओके, तर हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे व्यवस्थित आपण सेट करून घेऊया. तर या जर इक्वेशनला मी आधी याचा आपण फ्रॅक्शन बनवून घेऊया. तर आता याचं फ्रॅक्शन कसं बनवणार, 1.5 त्याला 2 मल्टिप्लाय बाय 1 करतो प्लस 1 करतो अपॉन 2 करतो. तर 2 + 1 अपॉन 2 इज इक्वल टू 3/2 येईल इथं. तर 3/2 x प्लस 5y इज इक्वल टू 650. आता जर या इक्वेशनला मी 2ने मल्टिप्लाय केलं तर मला इक्वेशन व्यवस्थित मिळून जाईल. तर या इक्वेशनला मी 2ने मल्टिप्लाय करते. मी 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता 2ने ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करूया. 2 हे कॅन्सल होईल. 2 मल्टिप्लाय बाय 3/2 हे 2 कॅन्सल होईल. x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2 y इज इक्वल टू आता 650ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर हे 0 असं येईल. 10 5 10 1 कॅरी केलं 6 2 12 1300 आणि आता हे 3x प्लस 10y ह्यांचा मल्टिप्लिकेशन 10 इज इक्वल टू 1300 रुपीज. आता हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट आपलं. आता अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन बाय द सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशननुसार 2 किलोग्राम ऑफ टी आहे. तर 2 किलोग्राम टीचा एक्सपेन्स काय येईल, 2x येईल. 1 किलोग्रामचा जर 1 असेल तर 2 किलोग्रामचा 2x आणि 7 किलोग्राम शुगरची प्राईज येईल 7y इज इक्वल टू 880. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करायचं आहे. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 1ला 2ने मल्टिप्लाय करूया. इक्वेशन 1ला जर 2ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 2ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर एक्सचा कोएफिशियंट सेम होईल आणि इक्वेशन 1 आणि 2चं सबट्रॅक्शन करूया. एक्सचा व्हेरिएबल रिमूव्ह होईल. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 × 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300 मल्टिप्लाय बाय 2. आता 6x प्लस आता हे ब्रॅकेट 2ने मध्ये मल्टिप्लाय करूया 20y इज इक्वल टू 2600. दिस इज इक्वेशन नंबर आता आपण थर्ड लिहूया आणि मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 3. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 2ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर 2x प्लस 7y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 880. आता 3ने मध्ये मल्टिप्लाय करूया 6x प्लस 21y इज इक्वल टू 0. 8 3 24 2 कॅरी केलं 8 3 24 26. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 3 मधून 4 सबट्रॅक्ट करूया. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन इक्वेशन नंबर 4चे साईन सगळे चेंज होतील, मायनस येतील. 6x कॅन्सल होईल. आता -21 -21 प्लस 20.
तर +1 येईल, -y येईल इथं, इज इक्वल टू आता 2640 -2600 होईल. तर 40 येईल, पण -40 येईल कारण हे मोठं आहे, -40. देअरफॉर y इज इक्वल टू 40 येईल. ओके, आता पुट दिस y इज इक्वल टू 40 इन एनी ऑफ दिस इक्वेशन. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 3, आता याच्यामध्ये y इज इक्वल टू 40 ठेवायचं आहे. 3x प्लस 10 मल्टिप्लाय बाय 40 इज इक्वल टू 1300. 3x प्लस आता इथं 400 येईल, 400 इज इक्वल टू 1300. आता हे 400 तिकडं जाऊन मायनस होईल. 3x इज इक्वल टू 1300 मायनस 400. 3x इज इक्वल टू इथं 900 येईल. x इज इक्वल टू 900 अपॉन 3. x इज इक्वल टू 3 1 जा 3 3 जा 300 येईल. x इज इक्वल टू 300 रुपीज. देअरफॉर रेट ऑफ शुगर इज इक्वल टू, शुगर आपण y धरली होती, ₹40 पर kg आणि रेट ऑफ टी इज इक्वल टू ₹300 पर kg. ओके, एक्झाम्पल नंबर 3 हे आहे. एक्झाम्पल नंबर 3मध्ये आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे, म्हणजे 2 इक्वेशन फॉर्म करायचे आहेत आणि 2 इक्वेशन सॉल्व करून त्याचा ॲन्सर काढायचा आहे. तर काही थोडंसं त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. आता इथे याच्यामध्ये ही जी अनुष्का आहे तिनं काही नोट्स घेतलेल्या आहेत. तर तिच्याकडे एक्स नोट्स आहेत 100 रुपीजच्या आणि वाय नोट्स आहेत 50 रुपीजच्या. ओके, तर ॲट फर्स्ट ह्या ज्या नोट्स आहेत त्या तिनं आनंदकडून घेतलेल्या आहेत आणि टोटल फर्स्ट कंडिशननुसार अनुष्का गॉट ₹25,000 फ्रॉम द आनंद ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आता इथं वर जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशननुसार, आता वर काय कंडिशन दिलेली आहे, एक्स नोट्स ₹100च्या आणि वाय नोट्स ₹50च्या आनंदकडून तिनं घेतल्यानंतर टोटल त्या नोट्सची केल्यानंतर ती येते 25,000. तर हीच फर्स्ट कंडिशन आहे. आता आपल्याला 100ची एक नोट्स असेल तर त्याची व्हॅल्यू 100च येते आणि 100च्या जर एक्स नोट्स असतील किंवा आता 100च्या जर माझ्याकडे 5 नोट्स असतील तर माझ्याकडे किती 500 रुपीज असतील. तसंच 100च्या जर एक्स नोट्स असतील तर एक्स 100 रुपीज माझ्याकडे असतील. तसंच आहे वायचं, जर माझ्याकडे 150 रुपीजची नोट असेल तर माझ्याकडे 50 रुपीज असेल. तसंच माझ्याकडे वाय जर 50 रुपीजच्या नोट्स असतील तर माझ्याकडे 50 वाय नोट्स रुपीज असतील. तर आता फर्स्ट कंडिशननुसार मग अनुष्काकडे टोटल 25,000 रुपीज आहेत. म्हणजेच फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन हे असं बनलं पाहिजे, 100च्या एक्स नोट्स म्हणजे 100x रुपीज आहेत तिच्याकडे आणि 50च्या वाय नोट्स म्हणजे 50 वाय रुपीज. आता हे टोटल रुपीज मिळून फर्स्ट कंडिशनमध्ये त्यांनी दिले 25,000. ओके, आता हेच इथं लिहायचं आहे आपल्याला. आत्ता जे आपण ते लिहिलेलं हेच आपलं ॲन्सर आहे. इथं काय 100x प्लस 50y इज इक्वल टू 25,000. ओके, हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेकंड इक्वेशनमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, इफ आनंद वूड हॅव गिवन हर अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स, अनुष्का वूड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. सपोज जर आनंदनी काय केलं, आता आनंदनी काय केलं होतं, एक्स नोट्स 100च्या दिल्या होत्या, तर त्यांनी काय केल्या, एक्स नोट्स 50च्या दिल्या. जर एक्स नोट्स 50चा दिला तर 50x रुपीज दिले त्याने आणि 100 नोट्स वायच्या दिल्या तर त्याने 100y रुपीज दिले. आलं का लक्षात? अजून एकदा काय केलेलं आहे, आनंदनी नोट्सचे नंबर्स इंटरचेंज केलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल 100च्या एक्स नोट्स होत्या तर आता 100च्या वाय नोट्स झालेल्या आहेत आणि 50च्या वाय नोट्स होत्या तर 50च्या एक्स नोट्स झालेल्या आहेत. ओके,
तर आता याच्यावरून आपण याची अमाऊंट काढली 100y, याची अमाऊंट आहे 100y आणि याची काय अमाऊंट आहे 50x रुपीज. तर आता हे जे रुपीज आहेत ते 500नी लेस आहेत. आता तिच्याकडे आहेत किती 25,000. 25,000मधून जर आपण 500 मायनस केले -500 तर किती येतील ते 2,000 रुपीज येतील. तर ते येतील 2,000 रुपीज. ओके, नोट्सचे जर हे इंटरचेंज केले. तर आता हे आले आपलं सेकंड इक्वेशन. तर इथं लिहायचं आपलं 50x + 100y = 2000. आता इक्वेशन हे फर्स्ट आणि सेकंड सॉल्व केलं की आपल्याला ॲन्सर मिळून जाईल. ओके, आणि तेच ॲन्सर त्यांनी विचारलेलं आहे. तर आता आपण ते सॉल्व करूया. तर आपण नंबरिंग करून घेतलेलं आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इथं पण त्यांनी नंबरिंगच दिलेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 जर सॉल्व करायचे आहेत तर ते थोडेसे सिम्प्लिफाय करावे लागतील. तर सिम्प्लिफाय करायच्या आधी आता यांना जर ऑब्झर्व केलं तर इक्वेशन 1 मधला एक्सचा कोएफिशियंट इक्वेशन 2 मधला वायचा कोएफिशियंट आहे. इक्वेशन 1 मधला वायचा कोएफिशियंट इक्वेशन 2 मधला एक्सचा कोएफिशियंट आहे. तर या टाईपचे इक्वेशन आपण कसे सॉल्व करतो. फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन 1 + 2 करतो आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळतं. आणि नंतर इक्वेशन 1 - इक्वेशन 2 करतो, त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळतं. आणि इक्वेशन 3 आणि 4 सॉल्व केले की आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते. तर आपण सॉल्व करूया. ॲट फर्स्ट ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲट फर्स्ट इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन करूया. तर ॲट फर्स्ट हे आहे इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2ची आपण ॲडिशन करूया. तर काय याचं काय कॅल्क्युलेशन आहे 150x + 150y = 0,054 45,000. आता इझिली जर ऑब्झर्व केलं तर हे 15नी आपण 150नी इझिली याला डिवाईड करू शकतो, कारण 45 15च्या स्टेबलमध्ये आहे. 15 3 = 45. ओके, आता याला जर आपण 150नी डिवाईड केलं ओके तर काय येईल डिवायडिंग बाय 150 डिवायडिंग बाय 150 डिवायडिंग बाय 150. ओके, डिवायडिंग बाय 150. आता हे 150 कॅन्सल होईल. इथं फक्त एक्स राहील, हे पण कॅन्सल होईल, इथं फक्त वाय राहील = आता इथं 0 0 कॅन्सल होईल. आधी 15 1 जा आणि 15 3 जा. x + y = 30 आलं. आता दिस इज इक्वेशन नंबर 3 आलं आपलं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, इक्वेशन 2 इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करूया. आता हे आहे इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2चे सगळे साईन चेंज होतील. 100 - 50 50x येईल. आता 50 - 100 - 50y येईल, कारण 100 मोठा आहे त्याच्यामुळं. आणि आता ह्यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर इथं काय येईल 500 येईल. ओके, तर ह्या इक्वेशनला जर आपण 50नी डिवाईड केलं तर काय येईल 50नी जर डिवाईड केलं डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 50 डिवायडिंग बाय 50. 50नी डिवाईड केलं तर हे 50 50 कॅन्सल होईल, हे पण 50 50 कॅन्सल होईल. हे 50 10 = 500. x - y = 10. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4ची आपण परत ॲडिशन करूया. ओके, ॲड इक्वेशन नंबर 3 and 4. ॲड इक्वेशन 3 and 4. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4ची आपण ॲडिशन करतो आहे. y कॅन्सल होईल, इथे येईल 2x = 40. देअरफॉर x = 40/2 = 20 आलं. x = 20 आलेलं आहे. आता पुट x = 20 इन एनी ऑफ इक्वेशन. इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू किंवा 4 मध्ये ठेवूया. आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया. पुट x = 20 इन इक्वेशन 3. आपलं 3 आता x = 20 ठेवलं तर 20 + y = 30 येईल.
वाय इज इक्वल टू 30 मायनस 20, वाय इज इक्वल टू 10 येईल. तर एक्स आणि वायच्या दोन्हीच्या आपल्याला व्हॅल्यू मिळालेला आहे. देअरफॉर आवर नंबर ऑफ नोट्स एक्स इज इक्वल टू 28 आणि वाय इज इक्वल टू 10 येईल.